मुंबई हे स्वप्नांचं शहर आणि या ठिकाणी लोक त्यांच्या आशा आकांक्षा घेऊन दूरवरून येतात आणि रोजचा संघर्ष करत असतात. असं म्हणतात, जग झोपतं, मुंबई मात्र जागीच राहते. हे खरं आहे, कारण आपले दिवस बदलण्यासाठी प्रत्येक जण मुंबईमध्ये रात्रंदिवस झटतच असतो. कुणाच्या वाटेला झपाट्यानं यश येतं, तर कुणी आयुष्यभर फक्त खस्ताच खात बसतो. स्वप्नांची हीच महानगरी अनेकदा अंधाराच्या कुशीतही हरवताना दिसते. मुंबई म्हणजेच संधीचं नगरीकरण, मात्र त्याचबरोबर सामाजिक जबाबदाऱ्यांचाही प्रश्न. मुंबईमध्ये राहायचं स्वप्न रंगण्यासाठी शहरात सुरक्षितता आणि नियमांची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच पाहायला गेलं तर नाण्याप्रमाणे मुंबईच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला आलिशान जीवन आहे, हाय प्रोफाईल लोक राहतात, तर दुसऱ्या बाजूला गरिबी आणि बेरोजगार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी. जिथे मिळेल तिथे काही जण संसार थाटतात. मुंबईतील रे रोड परिसरातून जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, तो खूप थक्क करणारा अशा स्वरूपाचा आहे. कारण शौचालयातच अनधिकृतरित्या बांधकाम करून संसार वसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. तसंच महिला शौचालयामध्ये पुरुषांचा वावर दिसून आल्यानं त्या ठिकाणी किती भयानक स्थिती असेल याचा अंदाज तुम्हाला या दृश्यांवरून येऊ शकतो. इतकंच काय, तर रात्री शौचालयातच बसून मद्यपानही केलं जातं. हे ऐकून तर धक्काच बसला. कारण साधी गोष्ट आहे, रात्री अपरात्री महिलांना शौचालयात जायचं असल्यास या अशा प्रसंगांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या मुलीवर, महिलेवर अतिप्रसंग झाला तर याला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. तर दुसरीकडे भांडूपच्या सुभाष नगर किन्नीवाडी परिसरातूनही असाच काहीसा प्रकार उजेडात आलेला आहे. सुलभ शौचालयामध्ये अनधिकृतरित्या अतिक्रमण करून तिथे रात्री मद्यपान आणि दारू पार्टी चालवली जाते आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी या वास्तवाला समोर आणलेलं आहे. अशा अवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून हे काळे धंदे परिसराचा सामाजिक चेहरा खराब करतायत. शौचालय म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे, परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे. आपण पाहू शकता, या हे बीएमसीचं शौचालय आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची. या ठिकाणी आपण पाहू शकता, हे कपडे आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत. आपला प्रश्न आहे की हे शौचालय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये. आणि याच संपूर्ण परिस्थितीवरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर स्वतः आपल्यासोबत आहे. किशोरीताई, मुंबई शहर हे 24 तास जागतं राहत असतं. अनेक ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय ही त्यामध्ये असलेली एक महत्त्वपूर्ण तरतूद. कारण स्त्री असेल, पुरुष असेल, कुणीही जाऊन पटकन त्या ठिकाणी जे आहे या शौचालयांचा वापर करताना दिसून येतं. मात्र ही शौचालयच किती असुरक्षित आहे हे दाखवणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण घटना. एका ठिकाणी तर थेट संसार थाटण्याची आलेली वेळ, तर दुसरीकडे सुरू असलेलं मद्यप्राशन. काय करायचं मुंबईकरांनी ज्यावेळेला मुंबई महापालिकेच्या शौचालयांमध्ये अशा प्रकारची भयावह स्थिती असेल तर? किशोरीताई. मी ज्या वेळेला महापौर होती हं, त्यावेळेला अनेकदा आपल्या कोविड काळामध्ये या गोष्टी जेव्हा लक्षात आलं हं. की इथे म्हणजे जे अग्रीमेंट बनतं, हां, सुलभ शौचालय इंटरनॅशनल कंपनीचे शौचालय मुंबईमध्ये जास्त आहेत. बरं, त्याचप्रमाणे बऱ्याच लीडर लोकांचे, मग सर्व पक्षीय लीडर लोकांच्या सुद्धा शौचालय आहेत. बरं. आपण अग्रीमेंट जेव्हा महापालिका देते त्यावेळेला सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात हं, की तुमचे अम, कर्मचारी हे 3 ड्युटीमध्ये असले पाहिजे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतं तो ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन सब कॉन्ट्रॅक्ट ते तर सरळ चालतंय. बरं. तुमचं अभिनंदन करायचंय की नक्कीच. इतक्या धन्यवाद ताई. हं, हं. म्हणजे या शौचालयावर
आपण तुम्ही काय आम्ही काय आपण मुद्दाम शौचालयात जात नाही. हं, पण ज्याने आवाज उठवलाय त्यांचं मी अभिनंदन करते. हं, कारण खरं आहे, ज्या शौचालयामध्ये महिला, ज्या मध्यमवर्ग म्हणजे गरीब, ज्या आजूबाजूला स्लम असेल, तर त्या शौचालयाचा वापर जास्त होतो. तिथे हं, हं. होतो आणि तिथे ती नियम आहे, की महिलांचा पार्ट हा कंप्लीट वेगळा असला पाहिजे. पुरुषांचा पार्ट आणि त्यांचं काउंटर वेगळं असलं पाहिजे. हं, हं. आणि त्या ह्याच्यामध्ये 3 शिफ्टमध्ये राहणारे नाही, ते असले पाहिजे. पण याच्यावरती आमच्या महानगरपालिकेचे जे डिपार्टमेंट आहेत, हं, हं. ते सरप्राईज व्हिजिट आणि कधीच केली नाही हे मी प्रामुख्याने अगदी कबूल करते. सांगूनही नाही होत. खरं लक्ष दिलं पाहिजे. कारण मुंबई शहर धावतं शहर आहे. हं. रात्री अपरात्री गाड्या येतात. मग जायचं झालं ज्यांना अगदी अडचण आली ना आपल्यासारख्यांना पण गाडी उभी करते आणि त्या शौचालयांसाठी मी व्हीलची शौचालय हां, उभी करा, त्यांना पाण्याचं सोय करा. नक्की. कारण जिथे जिथे तेव्हा पण कितीतरी व्हिजिट घेतले, कितीतरी पत्र दिले, हं, हं, हं. तेव्हाही प्रशासनाने मनावर घेतलं नाही. त्यावेळेला फक्त एक डीएमसी महिला होत्या, त्या आताही असतील आपल्या याच्यामध्ये. हं, हं, हं. आणि म्हैसकर मॅडम होत्या एएमसी म्हणून. खूप मनावर घेतलं, पण नंतर काय झालं कळलंच नाही आम्हाला. हं, हं, हं. मग महापौर झाल्यानंतर त्याचा मी पाठपुरावा परत केला. पण मला खरंच सांगायला दुःख होतंय, की ह्या गोष्टीसाठी मला यश नाही आलं. हं, हं, पण हं, हं. आताही तुमच्या माध्यमातून तुम्ही आवाज उठवलाय. हं. मी मला असं सांगायचंय, ही शौचालय जरा चेक करा कोणाची आहेत, बरं. कोणाबरोबर ॲग्रीमेंट झाली आहे आणि ज्यांना ॲग्रीमेंट म्हणून दिलंय, ती लोकं का नियम पाळत नाहीत? आणि असं सुलभ इंटरनॅशनल एकाच कंपनीला का ॲग्रीमेंट देत आहे? हं, हं, हं. कितीतरी वर्ष. नक्की, नक्की. बरं, किती पॉलिटिक्सच्या लोकांची शौचालय आहेत. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा पर्दाफाश होईल, तेव्हा कुठेतरी मला वाटतं काहीतरी सुधारणा याच्यामध्ये तुमच्या आवाजामुळे ती दिसेल. नक्कीच किशोरीताई, आपण सोबतीनं हा आवाज उठवूयात. मुंबईकरांची सुरक्षितता, त्यातही महिलांची सुरक्षितता ही अत्यंत प्रायोरिटीची गोष्ट आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करत राहू आणि वेळोवेळी या संदर्भात नक्की. तुम्ही देखील आमची साथ द्याल ही निश्चित अपेक्षा. 100% धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत नक्की. नक्की तुम्ही आमच्यासोबत Thank you. जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच या परिस्थितीचा पाठपुरावा करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर मंत्री आशिष शेलार यांना जेव्हा लोकशाहीनं ही बाब लक्षात आणून दिली, तेव्हा त्यांनी चांगल्या मुद्द्यावरती लक्ष वेधल्याचं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती देखील पाहूयात. ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलं आहे आणि हा मुद्दा समोर आणून दिला आहे, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन. लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.